नमस्कार. आज रविवार निमित्त बेत केला होता छान अशा खमंग कढी पकोड्याचा. तर त्यासाठी पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यात जिरे मोहरीची छान अशी फोडणी टाकून घेतली. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. 1 चमचा बेसन पीठ याच्यामध्ये मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर थोडी आलं लसणाची पेस्ट आणि बारीक केलेली हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून परतून घेतली. थोडीशी हळद टाकून घेतली आणि जे तयार केलेले ताक आहे हे याच्यामध्ये ओतून घेतलं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. मंद आचेवर थोडीशी उकळी येऊन दिली. हलवत हलवत जास्त उकळी येऊन द्यायची नाही, कारण याच्यामधलं मग ताक फाटू शकतं. आता कढी केली म्हणल्यावर पकोडीही हवेतच त्यासोबत. मग बेसन पिठामध्ये हळद, तिखट, हिंग, सोडा, थोडेसे जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये सगळ्यामध्ये पाणी मिक्स करून छान असे पकोड्याचं पीठ तयार करून घेतलं. छोटे छोटे पकोडे करून घेतले. एक गोसावळी शिल्लक होते तर त्याचीही मी अशी छान भजी करून घेतली. अशा पद्धतीने गरमागरम चपातीसोबत कढी पकोड्याची ही आपली आजची संडे स्पेशल थाळी रेडी झाली आहे. चला पटकन खायला या आणि जाता जाता सबस्क्राईब करा.